नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं शाश्वत अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती. 10 नोव्हेंबर 2024ला महाराष्ट्रभर TETची परीक्षा झाली, TET 2024. आणि गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षेची अधिसूचना आली त्या दिवसापासून आपण सर्वजण तयारीला लागलेला होता आणि सर्वांनी अतिशय मेहनतीनं या परीक्षेला आपण सर्वजण सामोरा गेलात. या परीक्षेतील पेपर क्रमांक 1 आणि त्यातील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकाच्या 30 प्रश्नांची उत्तरं आपण सलग या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आपल्या मेहनतीचा अंदाज यावरून यावा यासाठी या सेशनचं इथे आपण आयोजन केलेलं आहे. तर आपण प्रश्नांकडे वळूया. पेपर क्रमांक 1 आणि त्यातील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. प्रश्न क्रमांक 61 पासून ही शृंखला सुरू झालेली होती. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. डॅनियल गोलमन यांनी ही संकल्पना मांडली. ज्ञानरचनावादी प्रक्रिया ही पंच ई द्वारे स्पष्ट केली जाते. त्याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? तर याचा खालीलपैकी योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक 2. एंगेज, एक्सप्लोअर, एक्सप्लेन, एलेबोरेट, इव्हॅल्युएट. प्रश्न क्रमांक 63. नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमन्वित अध्यापन पद्धती तयार झाली. यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? इथं अयोग्य विधानाची चर्चा आपल्याला करायची आहे आणि याच्यातला योग्य पर्याय क्रमांक 2. समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. हे विधान यामधलं अयोग्य आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे? 64वा प्रश्न. आणि याच्यातलं योग्य उत्तर आहे ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे. प्रश्न क्रमांक 65. उद्गामी विचार प्रतिमान हे रिकामी जागा यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हिल्डा टाबा यांच्या संशोधनावरती ते आधारलेलं आहे. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न रिकामी जागा यांनी केला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डॉक्टर ब्लूम. प्रश्न क्रमांक 67. अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही असं आपल्याला म्हटलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बुद्धिमंथन पद्धती ही याच्यावर आधारलेली पद्धत नाही. नंतर पुढचा प्रश्न आहे श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक प्रश्न क्रमांक 68 यांना मानले जाते. तर श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक हे रॉबर्ट गॅगने यांना मानलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 69. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपल्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने केलेली आहे? तर ही व्याख्या इथे जी दिलेली आहे ती ए. टॅक्सलर यांची ही व्याख्या आहे. पुढचा प्रश्न आहे 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही असं म्हटलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दृष्टिदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत नाही. हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 71. अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता रिकामी जागा हे
आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर स्पियरमन यांची ही अभिसंधान उपपत्ती आहे. अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? प्रश्न क्रमांक 72. तर अध्यापन हे खरे शिक्षण हे विधान अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 72. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज आणि अभिवृत्ती या शक्तींचीही मदत असणे जरुरीचे असते, असे मत रिकामी जागा या मानसशास्त्रज्ञाने मांडले. हे मत मांडलेलं आहे थॉर्नडाईक यांनी. 74. वर्तनाला दिशा देणे म्हणजेच प्रेरणा. या प्रेरणा चक्रातील घटकांचा योग्य क्रम कोणता? प्रेरणा चक्रातील घटकांचा योग्य क्रम आहे अस्वस्थता, प्रेरणा, प्रयत्न, समतोल आणि समाधान. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 असते हे शिकवण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजून कोनांची बेरीज करणे व निष्कर्षाप्रत पोहोचणे यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापन सूत्र उपयोगी पडते? इथे विशेषाकडून सामान्याकडे हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4. ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागावला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको व मुलांवर राग काढला. हे उदाहरण रिकामी जागा या संरक्षण यंत्रणेचे आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विस्थापन. नंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 77. बालकाच्या वाढी संदर्भात पुढील पैकी कोणते विधान अयोग्य आहे? 77 प्रश्न क्रमांक. तर वाढ ही गुणात्मक बाब आहे हे विधान अयोग्य आहे. हार्वर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचाच्या सहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने व समाधानाने व यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात? प्रश्न क्रमांक 78. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. पुढचा प्रश्न क्रमांक 79. हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नावे देणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे हे खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकाराचे उद्दिष्ट आहे? प्रश्न क्रमांक 79 चं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अर्थाविष्कार करणारे प्रश्न. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पियाजेच्या मते कौमार्यावस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कौमार्यावस्थेचे वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कौमार्यावस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे. नंतर प्रश्न क्रमांक 81. मानवी वर्तनाची कारणमीमांसा सहज प्रवृत्तीमध्ये देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केला. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. अशा वेळी ही प्रवृत्ती उपयोगी पडते. कोणती प्रवृत्ती उपयोगी पडते? तर प्रार्थना ही प्रवृत्ती योग्य म्हणजे उपयोगी पडते. प्रश्न क्रमांक 82. कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? कौशल्याचा मूलभूत घटक नाही. प्रश्न क्रमांक 82. प्रेरणा हा कौशल्याचा मूलभूत घटक नाही. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 83. बालकांमध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकासावस्थेतील बालकामध्ये आढळते? प्रश्न क्रमांक 83. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 किशोरावस्था. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 84. व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारातील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात? प्रश्न क्रमांक 84. तर
याचं योग्य उत्तर आहे सॅंग्विन. प्रश्न क्रमांक 85, पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते, हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 85 कशाचं उदाहरण आहे? इंद्रिय भ्रम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86, अध्यापन म्हणजे काय? अध्यापन म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 86, तर अध्ययनाला प्रवृत्त करणे ही योग्य व्याख्या आहे. 87, विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवताही केवळ मुळाक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकण्याच्या या पद्धतीस रिकामी जागा पद्धत असे म्हणतात. तर या पद्धतीला अभिसंधान पद्धती असं म्हणतात. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 88, खाली दिलेल्या मानसशास्त्र व बुद्धिमत्तेचे घटक, मानसशास्त्रज्ञ व बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा. स्पियरमन, थॉर्नडाईक, थर्स्टन, गिलफर्ड. 120 घटक, द्विघटक, बुद्धीचे 3 प्रकार, अनेक घटक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1, 89 म्हणजे हा प्रश्न उत्तर, ज्याच्यामध्ये स्पियरमन द्विघटक, थॉर्नडाईक बुद्धीचे 3 प्रकार, थर्स्टन अनेक घटक आणि गिलफर्ड 120 घटक. शेवटचा प्रश्न, सिल्वरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरवणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तींमध्ये सारखीच असते, हे विधान अयोग्य आहे. अशा प्रकारे पेपर क्रमांक 1 मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकातील 30 प्रश्नांची चर्चा आपण केली, त्याची उत्तर पाहिली आपण. यावरून आपल्या पेपरमध्ये आपल्याला मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज निश्चित लावू शकाल अशी मला खात्री आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद.